एलकोट एलकोट वाला बसलो आहे साहेब, म्हणजे यो जेव्हाचा फिलोच वेगळा आहे रे माझ्या. इथून प्रॉपर देवीला बघायला भेटली, म्हणजे लास्ट टाइम नुसते धक्काबुक्की चाललेले. आता भविष्यात काय होणार आहे, इच्छा पूर्ण होईल का नाही. डाव्या साईडला आला तर नकार, उजव्या साईडला आला तर होकार. तुळजापूरला आलो, नायाने बसलो. चला धन्यवाद, थँक्यू. बघत राहा बघत राहा. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर चला आता जेजोरीला जाऊ. आता निघलो ना मी जेजोरीला जाऊला, म्हणजे 3 दिवसाची ट्रिप असणार आहे. तुळजापूर, पंढरपूर आणि जेजोरी. संपूर्ण नाईक परिवारासोबत मी आणि मम्मी चाललोय. आई नाही आहे, मस्त आता बॅगा वगैरे भरल्या. देवाऱ्याम पहिला पाया परून येऊ. देव गेला आमचा आता पुढं. आता बॅग वगैरे घेतले आणि निघलो. आईचा आशीर्वाद घेते. चला. हा, देवांचं दर्शन करायला नाही भेटलं आईला. लेट झाली, पहिल्यांदा लेट झाली आयुष्यात, पहिल्यांदा लेट झाली. काय बोलशील ना, राहू दे. चल, मी नाही केला तुझ्या वाटणीचं दर्शन जाऊन. 5:41 झालं सकाळचं आणि बस मध्ये गेली मम्मी. सगळी माणसं असते जमतात. देव या 3 तवा तुम्हाला दिसतील का आमची किती माणसं किंवा आता सगळी एकत्र असल्यावर पक्की पब्लिक असेल, मजा येईल. माझी झोप कंप्लीट नाही ऍक्च्युली. 3ला झोपलोय ना 4ला उठलोय. हा, झोपूच नव्हते तर रात बघ काय विषय. लेट झोपाची सवय झाली. तर चला आता बस मध्ये जाऊ. बस लागली त्याशी प्रवासाला सुरुवात करूया. बोला एलकोट एलकोट, जय मल्हार. एक बस केली आणि एक बस केली. बाबा डेंजर, पब्लिक फुल आले. फायनली निघलो ना आता. बस निघली आमची. मोरया मोरया. बस मध्ये बसल्यावर लईच खुशी होते ना. आता ते दिवस आठवलं 15 दिवसाचं चारधामचं. सगळ्यां पहिला आम्ही आलो मडला. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पुढे निघू. पहिला दर्शनाला चाललो मडला. गर्दी कमी आहे. सकाळ सकाळ मस्त गणपती बाप्पाचं दर्शन करून आता आम्ही जाऊ पुढं. काहीतरी नाश्ता केला पाहिजे. सकाळचं 7:30 वाजला आता आणि आम्ही दर्शनाला आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. मस्त दर्शन भेटलं एकदम. पहिला चहा दिवसातला. फिरायला गेल्यावर चहा म्हणजे बाई एक नंबर चहा झाला. सकाळ सकाळ दर्शन मस्त करून चहा पिऊन निघलो ना. आता काय जाऊ आपल्याला कैसा डायरेक्ट मधीन थांबाचा नाश्त्याला थोडा काहीतरी. सकाळ सकाळ चहा पिवायचं असतंय. आय काय बोलता, काय बोल काहीतरी जिंदगीन. चहा पाहिजेच काय आपल्याला. एक वाजलं आणि जेवायला थांबलो. रस्त्याने काय तर थांबलो. सगळी पब्लिक आता ज्याचा तो जेवायला बसल. घरशी आणलेला. आणि यो चिचांचा झाड बघा. आयुष्यपत काय चिचाल्यान फेवरेट आहेत काय आपल्या. सगळे घर चिचात चिचात. जेजुरी आल्यावर योच विषय असतात. योच वेगळा आनंद आहे. सगळी जण ज्याचा तो बसलाय जेवायला. काय लोकेशन बाई आहे भारी खतरनाक. आल्यावर चिचांची झाडा बघूनच येडा होता आम्ही. म्हणजे आवडतात आपल्याला या चिचा आल्यान का टिंगल. आयुष्यपत क्रेझी वाला सीन आहे. जेवायला बसलो आहे साहेब, म्हणजे यो जेवाचा फिलोच वेगळा आहे रे. मजा येते पक्की. काय आयो आयोनी कंची चटणी आणली. जाऊला आय फुल सोय केली. हा, हल्दीला आलोय काय आवरा जेवाला. हल्दीला आल्यासारखा जेवण लाव. फुल आता जेवलो बिलो आणि निघलो. इनीची चाबा गती पाडल्यान. हा, मारतीन का राहतीन आपल्याला या.
सकाळची कटलत फायनली आता तुळजापूरला पोहोचलो. संध्याकाळचं 6 वाजलं कंप्लीट आणि इथंशी स्टे आहे आमचा. बघू कसा काय रूम वगैरे. लई कटाळलेलो, ब्लॉग पण नाही केला मी. बेकार म्हणजे बेकार कटाळलेलो. मम्मीला मी बॅग बी उचलायला सांग नाही, मीच उचलते. हा मैं चलो बघूया कसा काय विषय. एनर्जी आली, दर्शनाला जावत आहे. तर पहिल्यांदा आलोय तर हॉलपेक्षा रूम घेतला नाही सर सगळ्यांना. अयो आम्हाला सगळ्यांना एक रूम दिलाय ना, बुधबंगला घेतल्यासारखं वाटतंय. कौशी रूम शोधून रूम भेटच नाही. तुळजापूरला पोहोचलो फायनली. तेव्हा एनर्जी आली माझ्या अंगाने. तर दिवसभर बसमध्ये कटाळलो. फ्रेश वगैरे झालो. आता चाललो दर्शनाला. मस्त ऐसा रूम आहे. रूम सगळ्यांना दिलाय पण रूम पक्कात माणसा कमी पडली ना आता, म्हणून आम्हाला सेपरेट भेटलाय. चला देवलान दर्शनाला. मस्त थंडावा सुटलाय आता, बरा वाटतंय, फ्रेश वाटतंय. आता पूर्ण बसमध्ये हाडसीन झालता ते सीटांवर. देवांच्या सोबत चाललो सगळी. संध्याकाळचं 7 वाजलं. रेडी वगैरे होऊन सगळी निघलो जायचा दर्शन करायला. मस्त थंडावा आहे ना. पब्लिक कमी वाटतंय रे. लास्ट टाइम मी आलतो तो पब्लिक पक्की होती, बट आता कमी वाटतंय. दर्शन पण व्यवस्थित होईल. लास्ट टाइम लय हाडसीन झालता अशी दर्शनाला, म्हणजे लयच हाडसीन. आयसा वगैरे होते, त्यांना लोटत भेटत होती. तो मनालाही खराब वाटलेला. दरवर्षी आम्ही या हॉटेलला राहतो, आता चेंज केलाय. बघत आमचा बघत. आज पब्लिकचा प्रमाण तर लईच कमी दिसतंय. नाही तर वाया सगळा भरलेला चालत असतं. आज बुधवार आहे त्यामुळं गर्दीच नाही आहे. नाही तर जे 2024ला नव्हतो आलो, 2023ला आलतो तो काय गर्दी होती. आई वगैरे आम्ही सगळी. पण आता मस्त आहे, दर्शन प्रॉपर होईल असं वाटतंय. फायनली आता मंदिराजवळ आलो. आतमध्ये जाऊ दर्शनाला. देवांसोबतच आहे. चप्पल स्टँड आहे. स्टँड मध्ये चप्पल ठेवू मोफत मध्ये. दर्शनाला जाऊ. आमचं देव पुढं गेलं. ओटी घेत बसलेल्या. ओटी घेतली आणि यो हार 1000 रुपयाला ना. आपले कर घेवायला गेलो तर 15,000 सांगते नाही असं वाटतंय. नाईक परिवार बामणडोंगरी. आज गर्दी नाही तर यो खाली बघा किती आहे परिसर. जेव्हा मी लास्ट टाइम आलेलो तेव्हा आयावाला 2 तास गेलेला आम्हाला. ही लाईन आहे ती 20 फुटावशी दर्शन होईल. हे लाईनींची 50 फुटावशी असा विषय आहे. मुख दर्शन आहे. मुख दर्शनच घेतात सगळी आणि त्यानंतर बाहेर अभिषेक वगैरे असेल देवांचा. आता चिपकवतो, बघू चिपकते का. हार्ड वर्क, स्मार्ट वर्क, स्मार्ट वर्क. याला गम लावला. चिपकला 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 बघ. स्मार्ट वर्क. समोरच आता मुखदर्शन होईल आपल्याला.
मस्त दर्शन झालं. आता इथून प्रॉपर देवीला बघायला भेटली. म्हणजे लास्ट टाइम नुसती धक्काबुक्की झालेली. आता 10 मिनिटामध्ये दर्शन वगैरे एकदम कम्प्लीट करून आता बाहेर निघू आम्ही. आता हे आमचं देव घेऊन गेला. आता स्क्रीनवर दिसल बोलतो. स्क्रीनवर दिसत नाही कॅमेऱ्याने. आता आमच्या देवांची आरती वगैरे झाली, सगळा झाला. आणि आता आम्ही चाललो. दगड असा हात ठेवला ना का हालतं बोलतं. नमस्कार नमस्कार. ते दगडात ओला होता. काय आहे का दादाचा भेटलं ना आपल्याला कल्याणचं तुळजापूर मध्ये. मस्त वाटला दादा भेटून. मस्त ओळख दिली तेच बरा वाटला. कारण तर आपल्या माणसाला ओळख दिलेली चांगलं वाटतंय. आता दगडावर हात ठेवून काय भविष्य आहे बघूया. भविष्यात काय होणार आहे, इच्छा पूर्ण होईल का नाही. डाव्या साईडला आला तर नकार, उजव्या साईडला आला तर होकार. बघू काय इच्छा नाही राठवण काय इच्छा मागायचे म्हणणं. मला काही नको आहे देवाकडची. सगळा दिलाय लई दिलाय देवानी. काय बघते माझा लगीन होईल का नाही तिच्याशी. हा हा मी होकार येते का नकार बघू ना. लगीन होईल का नाही बघू ना तिच्याशी. तिच्याशी आहे बुक करून ठेवली ना. मी दिसलोय ना ते होणार. थांब मम्मीचा बघू काय आहे. काय इच्छा पूर्ण केलीस तिच्यासोबत. इच्छा पूर्ण झाली दोघांची. अयो तिच्यासोबत लगीन होईल. हा विचारला. थँक्यू काला बोलतोस तू. तुला तुला वेलकम. तिला का मी बोलू. आता कोण आहे मला अजून माहित नाही. काम सांगते चला. माहित आहे ना फिक्स बुक करून ठेवली. तुळजापूरला आता दर्शन बिर्शन करून एकदम प्रॉपर हे फेरी आवरा भारी वाटते ना. अशी मस्त झाला ना दर्शन. मस्त झाला एक नंबर. आणि वातावरण पण गर्दी नाही तर एकदम स्पिरिच्युअल मजा येतंय. कोण काही बोललं नाही. तुळजापूरला आलो ना आयाने बसलो तर म्हणजे व्यर्थ आहे काय. म्हणून आया जरा 10 मिनिटं बसू बरा. मम्मी पहिल्यांदा आली म्हणजे असं का 15-16 वर्षानंतर देव जेवून आया आलो. नाही तर लास्ट टाइम आलते अशी देव घेऊन 15 ते 16 वर्षानंतर मम्मी सोबत आली. नाही तर मी ना आयूच्या वाजू. वरती बसलेलो समोर बघला तर आमच्या देवांचा गोंधळ चालू आहे. थँक्यू. आई बघ
चला धन्यवाद, थँक्यू. बघत राहा. आई नाही आल्या. पनवेलची पब्लिक भेटलेली आता, पका प्रेम. मम्मीला सकाळी भेटलेली महडला वाटतं, आणि त्यानंतर डायरेक्ट आता तुळजापूरला भेटली. पक्की खुश झाली ती भेटून. असंच भेटत राहा, म्हणजे दिसलो काय आता मजा येते आम्हाला पण भेटायला तुमच्याशी. असं प्रेम करत राहा, काय मजा येते. दर्शन बिर्शन करून रूम आलो. आता जेवण व्हायच्या आधीच आम्ही पत्रवली घेऊन बसलो. काय जेवायला बसलो, पब्लिक येवायच्या आधी आम्ही बसलो. भूक लागली मरणाची. आता येतील घेऊन जेवण. मटण केलं, मटण तो किती किलो मटण आणलं आज? 17 किलो का? आपली टोटल माणसं किती? 100 माणसं. वनभोजन जेवून मस्त आलो. आता झोपते अशी. झोपाला सगळ्यांना बेडतात, पण माणसं कमी आहेत, तर मस्त झोपते आता. आणि एडिट पण करत आहे ब्लॉग. तर रात्रीचं 10 वाजलं. ब्लॉग एंड करूया बरं. आणि उद्या सकाळी मस्त जाऊ पांडुरंगाचं दर्शन करू पंढरपूरमध्ये, आणि डायरेक्ट स्टेला जेजुरी. बघा तुम्ही कसा होता उद्याचा दिवस. आणि आजचा धावपळीचा दिवस होता, आणि दर्शन पण झाला मस्त तुळजाभवानीचा. चला ब्लॉग एंड करूया. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.